नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक। तर आपण बघत आहोत महाराष्ट्र हिस्ट्री 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे आहे आणि आपण बघत आहोत PYQs। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येतील। तर आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या प्रश्नाला। तर पहिला प्रश्न आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिले आहेत। त्यांनी विचारलहरी हे पाक्षिक सुरू केले। 2. 1868 नंतर त्यांनी शाला पत्रक या सरकारी मासिकाच्या संपादनाचे काम केले। 3. त्यांनी 1878 साली चित्रशाळा सुरू केली। 4. त्यांनी आर्यभूषण या छापखान्यातून केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे अंक प्रकाशित केले। तर कोण आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी विचारलहरी हे पाक्षिक सुरू केले। कोणते? विचारलहरी हे पाक्षिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। त्याचं एक ऑप्शन दिलेले आहे। 1. 1950 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते। 2. बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे ते अध्यक्ष होते। 3. 1938 मधील विदर्भ प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले। 4. 1955 साली स्थापन झालेल्या भारत कृषक समाजचे अध्यक्ष होते। तर याचं अचूक उत्तर आहे 3 पर्याय क्रमांक 3। 1938 मधील विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले। कशा संबंधित आहे ते? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्यासंबंधित आहे। कोणतं विधान? 1938 मधील विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले। प्रश्न क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर बाबत खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा। तर A. एल्फिस्टन महाविद्यालयातील ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते। ब. नीतिकथा आणि सार संग्रह या साहित्याचे त्यांनी लेखन केले। सी. न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांनी इंदू प्रकाशतील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केला। आणि डी. 1840 मध्ये ते रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडले गेले। तर बाळशास्त्री जांभेकर बाबत विधान काय बरोबर आहेत? तर विधान A, B, C बरोबर आहेत आणि विधान D चुकीचे आहेत। तर परत एकदा आपण वाचून घेऊया। विधान A, एल्फिस्टन महाविद्यालयातील ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते। नीतिकथा आणि सार संग्रह या साहित्याचे त्यांनी लेखन केले। सी. न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांनी इंदू प्रकाशातील एका लेखामध्ये त्यांनी त्याच्या राजकीय ऋषी असा उल्लेख केला। चला तर प्रश्न क्रमांक 4 बघूया। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जात असे? तर संयुक्त गट मुख्य डिसेंबरचा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर। त्याचं अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर। प्रश्न क्रमांक 5, यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते। कोण होते? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन दिलेले आहेत महात्मा फुले, ऑप्शन 2 सावित्रीबाई फुले, 3 रमाबाई आंबेडकर आणि 4 प्राचार्य महर्षी धोंडव केशव कर्वे। तर याचं अचूक उत्तर आहे महर्षी धोंडव केशव कर्वे हे यांनी आपले संपूर्ण आयुष्य विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते। प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत। समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयीच्या जोड्या लावायच्या आहे। संयुक्त गट मुख्य नोव्हेंबर 2023 हा प्रश्न आहे आणि गोपाळ हरी देशमुख यांनी काय केले आहे? तर गोपाळ हरी देशमुख हे
लक्ष्मी ज्ञान ग्रंथाचे लेखन केले. गोपाळ हरी देशमुख यांनी काय केले? लक्ष्मी ज्ञान ग्रंथाचे लेखन केले. ब. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी काय केलं? सेवा सदन संस्थेची स्थापना केली. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी काय केलं? भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केलं. बहरामजी मलबारी यांनी काय केलं? सेवा सदन संस्थेची स्थापना केली. आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ सभेची स्थापना केली. तर याचा अचूक ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. 2, 1, 4, 3. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाज सुधारकाने लिहिला? संयुक्त गट ब. मुख्य नोव्हेंबर 2023 चा हा प्रश्न आहे. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाज सुधारकाने लिहिला? तर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकरणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते? तर कोण होते? 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते? सीताराम शिवतरकर. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालानुक्रमानुसार रचना करायची आहे. तर अ दिलेला आहे. मुंबई विधिमंडळात महार वतन सुधार विधेयक मांडले. ब. समाज समता संघाची स्थापना केली. क. बहिष्कृत हितकरणीची सभेची स्थापना केली. आणि ड. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. बड अ असं त्याचं उत्तर आहे. क, ब, अ आणि ड असं त्याचं उत्तर आहे. तर सर्वात पहिले त्यांनी काय केलं? बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली. क. त्याच्यानंतर त्यांनी समाज समता संघाची स्थापना केली. आणि त्यानंतर मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारण विधेयक मांडले. आणि 4. सर्वात शेवटी काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह झाला. तर याचं अचूक उत्तर आहे क, ब, अ, ड. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. खालील विवरणावरून समाज सुधारक ओळखा. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. अरुणोदय या आत्मचरित्राचे लेखन केले. ब. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले. बायबल सोसायटीचे संपादक होते. इंग्रजी मराठा या शब्दकोशाचे लेखन केले. कोण होते ते? कोण होते? प्रश्न क्रमांक 10 चं अचूक उत्तर आहे बाबा पदमजी होते ते. अरुणोदय या आत्मचरित्राचे लेखन केले. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले. बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते. आणि इंग्रजी मराठी शब्दकोशाचे त्यांनी लेखन केले. कोण आहेत ते? बाबा पदमजी. प्रश्न क्रमांक 11. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचायची आहेत. एसओ मेन्स ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे. तर दिलेला आहेत. 28 सप्टेंबर 1919 च्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या. ब. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या. क. राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुलीही पात्र मानल्या जात. तर वरील विधान कोणते बरोबर आहेत ते त्यांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. आणि कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर विधान अ. 28 सप्टेंबर 1919 च्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या. विधान अ बरोबर आहे. ब. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या. बरोबर आहे. 8 पैकी 3 शिष्यवृत्ती. आणि क. राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुली पात्र मानल्या जात. बरोबर. तर वरील 3ही अ, ब, क विधान 3ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 12. राजश्री शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या नेमणुका केल्या. खालीलपैकी कोणते अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात कार्यरत होते? एसओ मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे.
आणि अ दिलाय रामचंद्र सखाराम कांबळे, ब यल्लप्पा बाळा नाईक, क धोंडदेव रामचंद्र भटकर, ड दत्तू संताराम पवार. तर याचं अचूक उत्तर आहे रामचंद्र सखाराम कांबळे अ, क धोंडदेव रामचंद्र भटकर आणि ड दत्तू संताराम पवार हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या हॉटेलचे नाव काय होते? 1 ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे सत्यसुधारक हॉटेल. तर राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे हे त्यांनी कोल्हापुरात हॉटेल सुरू केलं होतं. त्या सर्वात पहिलं ते हॉटेल होतं. तर अजूनही त्याच ठिकाणी ते स्थित आहे ते हॉटेल. 1 ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि ते सत्यसुधारक हॉटेल आहेत. प्रश्न क्रमांक 14. लॉर्ड कर्झन यांनी दुष्काळ निवारणार्थ दिलेल्या कर सवलतीबद्दलची इंग्रज सरकारची जाहिरातबाजी आणि सरकारी खर्चाच्या सबबीवर 3,30,00,000 रुपयाची नव्याने लादलेली कर यामधील विरोधाभास यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणातून दाखवून दिला. 1 ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. कोण होते? अर्थसंकल्पात तज्ज्ञ असे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 15. खालील वर्णनांवरून समाज सुधारक ओळखायचे. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि दिलेला आहेत. अ लष्करी शिक्षण देणारे इन्फंट्री स्कूल सुरू केले. ब मूर्तिपूजाला गोरक्षण संस्था व पुणे येथे वृद्धाश्रम स्थापन केला. क दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ड लक्ष्मीज्ञान व ग्रामरचना या ग्रंथाचे लेखन केले. कोण आहेत ते? अ कोण आहे? लष्करी शिक्षण देणारे इन्फंट्री स्कूल. शिक्षण देणारे इन्फंट्री स्कूल कोणी सुरू केले? तर छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केले. मूर्तिजापूरला गोरक्षण संस्था व पुणे येथे वृद्धाश्रम स्थापन केला. कोणी? गाडगे महाराजांनी. दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ कर्मवीर भाऊराव पाटील. आणि लक्ष्मीज्ञान व ग्रामरचना या ग्रंथाचे लेखन केले गोपाळ हरी देशमुख म्हणतात की लक्ष्मी विलायताला गेली होती. लक्ष्मीज्ञान गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 16. खालील विवरणावरून समाज सुधारक ओळखायचे आहेत. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. इसवी सन 1920 मध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद घेतली. ब त्यांनी मी बौद्ध आहे असे स्पष्ट सांगितले. क त्यांनी मुरली प्रथेला विरोध केला. ड त्यांनी बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार हा लेख लिहिला. तर कोण आहेत ते? ऑप्शन दिलेले आहेत, पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. 1 किसन फागुजी बनसोडे. 2 दिला आहे गोपाळ बाबा वलंकर. 3 विठ्ठल रामजी शिंदे. 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 17. जोड्या जुळवा. जोड्या दिल्या आहेत. महादेव गोविंद रानडे. या संदर्भात आपण काय सांगू? विधवा विवाह उत्तेजक मंडळ. महादेव गोविंद रानडे विधवा विवाह उत्तेजक मंडळ. गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलं होतं? तर स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह केला होता. आणि राजश्री शाहू छत्रपती यांनी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली होती. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काय केलं होतं? डॉक्टर पंजाबराव देशमुख हे शिवाजी शिक्षण संस्थेचे स्थापना केली होती. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कोणी? डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 18. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर प्रश्न क्रमांक 18 आहे
त्याचं ऑप्शन 1 न्यायमूर्ती मगो रानडे, 2 डॉक्टर R.G. भांडारकर, 3 न्यायमूर्ती K.T. तेलंग आणि 4 बापू हरी शिंदे असे 4 ऑप्शन दिले आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे केवळ 1, 2 आणि 3 म्हणजेच न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर G.R. भांडारकर आणि न्यायमूर्ती K.T. तेलंग. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता तर न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर R.G. भांडारकर आणि न्यायमूर्ती K.T. तेलंग या 3 व्यक्तीचा समावेश होता. या 3च व्यक्ती नव्हत्या, अजून भरपूर व्यक्ती होत्या, परंतु इथे आपल्याला 3 व्यक्ती दिल्या आहेत. बापू हरी शिंदे त्यावेळी त्यांचा समावेश नव्हता. प्रश्न क्रमांक 19 पुढील वाक्ये डॅश यांच्या विषयी आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. क गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. ड केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. तर हे कोणाविषयी आहेत हे वाक्य? ऑप्शन दिलेले आहेत. 1 दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, 3 बाळशास्त्री जांभेकर, 4 गोपाळ हरी देशमुख. तर हे कोणाविषयी सांगितलेलं आहे तर बाळशास्त्री जांभेकर विषयी सांगितलेलं आहे. काय सांगितले आहेत? महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले आणि केशवराव भावाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहेत. कोणी लिहिले आहेत? केशवराव भावाळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहेत. प्रश्न क्रमांक 20 डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व 2023 हा प्रश्न आहे आणि कोण होते ते? जोशी होते. गणेश वासुदेव जोशी पाठच पाहिजे आपल्याला हे. गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 21 खालील जोड्या जुळवा. फॉरेस्ट मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. 21 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. मराठी भाषेचे व्याकरण कोण आहेत ते बघा. 1805 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. कोणी प्रसिद्ध केले आहेत? विल्यम कॅरी यांनी. अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षण म्हणून काम केले. अक्कलकोट राजपुत्राचे शिक्षण म्हणून काम केले. कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी. 1821 मध्ये पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना झाली. चॅप्लिन. आणि अरुणोदय नावाचे आत्मचरित्र यावरूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर सुटते. बाबा पद्मनजी. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकात द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा कोणाचा उल्लेख केला आहे? फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन दिले आहेत. लोकमान्य टिळक, 2 दादाभाई नौरोजी, 3 रवींद्रनाथ टागोर, 4 अरविंद घोष. तर याचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 23 शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. ए दिलाय. बेळगाव येथे 1921 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 2 ब त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीच्या प्रसाराकरिता सुरू केले होते. तर याचं अचूक उत्तर आहे. तर बेळगाव येथे 1921 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. अगदी बरोबर आहे. शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल सत्य आहे आणि बी सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीच्या प्रसाराकरिता सुरू केले होते. तर प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. डॅश ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होती. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे. कोण आहेत त्या? मुक्ता साळवे. कोण आहेत त्या? मुक्ता साळवे. ऑप्शन दिले होते. पार्वती साळवे, मुक्ता साळवे, 3 जना साळवे आणि 4 विठाबाई साळवे. तर त्याचं अचूक उत्तर आहे मुक्ता साळवे. प्रश्न क्रमांक 25
पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. ए. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनचे डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते. बी. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये ते गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते. सी. त्यांनी शास्त्र व गणितावर लेखन केले. डी. दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड त्यांचे विद्यार्थी होते. तर याचं अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर बद्दल काय काय सांगितले? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे ते सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते. त्यांनी शास्त्र व गणितावर लेखन केले. आणि डी. दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी त्यांचे विद्यार्थी होते. तर कोण आहेत ते? बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 26. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल केसर हिंद सुवर्ण पदक देऊन डॅश यांना गौरवले होते. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचा अचूक त्याचे पर्याय दिलेले आहेत. कृष्णाबाई घुमटकर, 2 अवंतिकाबाई गोखले, 3 उमा चक्रवर्ती आणि 4 पंडिता रमाबाई. तर ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल केसर हिंद सुवर्ण पदक पंडिता रमाबाई. केसर हिंद सुवर्ण पदक कोणाला मिळालेला आहे? पंडिता रमाबाई. खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर यांची व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर इसवी सन 1942 मध्ये नियुक्ती झाली होती? राज्यसेवा मुख्य 2000 जानेवारीचा प्रश्न आहे, 2023चा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे कामगार. ऑप्शन दिले होते समाज कल्याण, 2 दिले होते कामगार, 3 दिले होते शिक्षण, 4 रेल्वे. तर याचं अचूक उत्तर आहे कामगार. B.R. आंबेडकर यांची व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाच्या इसवी सन 1942 मध्ये नियुक्ती झाली होती. तर ते कोणत्या खात्याचे प्रमुख होते? कामगार खात्याचे ते प्रमुख होते. कधी? 1942 मध्ये. तर प्रश्न क्रमांक 28. विनोबा भावे यांची भूदान चळवळ डॅश या खेड्यापासून सुरू झाली? भूदान चळवळ. तर ऑप्शन दिले बदलापूर महाराष्ट्र, 2 दावणगिरी कर्नाटक, 3 दरभंगा बिहार आणि पोचमपल्ली तेलंगणा. तर त्याचं अचूक उत्तर आहे पोचमपल्ली तेलंगणा. विनोबा भावे यांची भूदान चळवळ या खेड्यापासून सुरू झाली. कोणत्या खेड्यापासून सुरू झाली? पोचमपल्ली तेलंगणापासून. प्रश्न क्रमांक 29. भारतात होमिओपॅथीचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? राज्यसेवा मुख्य 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज. भारतात होमिओपॅथीचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 30. पुढील निबंध कोणी लिहिले आहे? राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे. ए. 3 अर्थशास्त्रे, बी. भांडवल गेले व्यापार गेला. तर कोण आहेत ते? ऑप्शन दिले मगो रानडे, बाळ गंगाधर टिळक, 3 गो ग आगरकर आणि 4 गोपाळ हरी देशमुख. तर याचं अचूक उत्तर आहे निबंध कोणी लिहिले आहेत ते गोपाळ गणेश आगरकर. 3 अर्थशास्त्रे भांडवल गेले व्यापार गेला. कोण म्हटले असं? कोणी लिहिले असे निबंध? ग आगरकर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 31. प्रबोधनकार ठाकरेवर खालीलपैकी कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. प्रबोधनकार ठाकरेवर खालीलपैकी कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता? ए. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, बी. महात्मा ज्योतिराव फुले, सी. चिपळूणकरांची निबंधमाला, डी. विदा सावरकर. तर याचं अचूक उत्तर आहे ए. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, बी. महात्मा ज्योतिराव फुले आणि सी. चिपळूणकरांची निबंधमाला. तर प्रबोधनकार ठाकरेवर या 3 व्यक्तींचा समावेश प्रभाव होता. ए, बी आणि सी अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. 1918 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते. 1918 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर महाराजा सयाजीराव गायकवाड हे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 33. 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी याची स्थापना कोणी केली? ऑप्शन दिले आहे गंगाधर शास्त्री फाळके, 2 बाळशास्त्री जांभेकर, 3 ईश्वरचंद्र विद्यासागर आणि विष्णू शास्त्री पंडित. तर याचं अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित. 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी
या संस्थेची स्थापना विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 34. मराठी साहित्यात खालील लेखकांनी आपल्या लिखाणाद्वारे आधुनिक व राष्ट्रवादी विचार जनतेपुढे मांडून राजकीय जागृती घडवून आणण्याचे कार्य केले होते. फॉरेस्ट मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. आणि अ आहे गोपाळ हरी देशमुख, ब विष्णू शास्त्री चिपळूणकर, क कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, ड शी म परांजपे. तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व बरोबर. गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि शी म परांजपे. तर मराठी साहित्यात खालील लेखकांनी, या चारही लेखकांनी आधुनिक व राष्ट्रवादी विचार जनतेपुढे मांडून राजकीय जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि शी म परांजपे. प्रश्न क्रमांक 35. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायच्या. संयुक्त गट क पूर्व नोव्हेंबर 2022 ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि अ मराठीतील पहिले पत्रकार होते ते, ब अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते ते, क मराठी वृत्तपत्राचे जनक होते, ड कुलाबा वेधशाळेचे संचालक होते. तर प्रश्न क्रमांक 35 अचूक उत्तर आहेत. कोणाविषयी ते विवरण दिलेले आहेत, तर बाळशास्त्री जांभेकर या व्यक्तीबद्दल विवरण दिलेलं आहे. तर काय काय म्हटलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर बद्दल? मराठीतील पहिले पत्रकार होते ते अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते आणि मराठीची वृत्तपत्राचे जनक होते आणि कुलाबा वेधशाळेचे ते संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे ते कोण होते? संचालक होते. प्रश्न क्रमांक 36 बघूयात. कोणत्या समाजसुधारकाने विद्वेषी विवाह केला? संयुक्त गट क पूर्व नोव्हेंबर 2022 चा प्रश्न आहे. आणि विद्वेषी विवाह करणारे कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन दिले होते गोपाळ गणेश आगरकर होते का? नाही. न्यायमूर्ती MG रानडे तर नव्हतेच, त्यांनी तर कोणासोबत विवाह केला माहितीच आहे. केशवचंद्र सेन नव्हतेच, तर राहिलेत कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे समाजसुधारक होते, त्यांनी विद्वेषी विवाह केला होता. अचूक उत्तर काय आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 37. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? कोण आहेत? सगळ्यांनाच माहिती आहे याचं अचूक उत्तर. तर आनंदीबाई जोशी होत्या. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील आहे बरं, त्या पहिली भारतीय महिला होत्या त्या आनंदीबाई जोशी. प्रश्न क्रमांक 38. समाजसुधारकांनी केलेल्या कार्याविषयीच्या जोड्या लावायच्या आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं होतं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा स्थापन केली होती. तरखडकर यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा स्थापन केली होती. आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, पंडिता रमाबाई मुक्ती सदन, पंडिता रमाबाई शारदा सदन, मुक्ती सदन, ड पंजाबराव देशमुख शेतकरी संघ 1927. प्रश्न क्रमांक 39. निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारती ही कल्पना डॅश यांनी मांडली. तर ऑप्शन दिले आहे. डॉक्टर मुंजे, 2 डॉक्टर हेडगेवार, 3 लोकमान्य टिळक आणि 4 साने गुरुजी. तर याचं अचूक उत्तर आहे साने गुरुजी यांनी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीय ही कल्पना साने गुरुजी यांनी मांडली. कोणी मांडली होती? साने गुरुजी यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 40. जगन्नाथ शंकर शेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते? तर त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 41. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे कोणी म्हटले? साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे कोणी म्हटले? ऑप्शन दिले. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, गजानन त्र्यंबक माडखोलकर आणि 4 मगो रानडे. तर याचं अचूक उत्तर आहे 3 त्र्यंबक माडखोलकर. प्रश्न क्रमांक 42. मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासनीय आणि एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होते? STI मेन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत.
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाळशास्त्री जांभेकर आणि लोकहितवादी. तर 42चं अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासनीय आणि एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होते? बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 43. नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? ऑप्शन दिले राजर्षी शाहू महाराज, 2 ज्ञानगिरी बुवा, 3 महात्मा ज्योतिबा फुले, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 44. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? ऑप्शन दिले आहे स्त्री वृद्धाश्रम, 2 सामाजिक भेदभाव, 3 विधवा पुनर्विवाह आणि ख्रिस्ती धर्म. तर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे? विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. प्रश्न क्रमांक 45. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन दिले आहेत लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर आणि विष्णू भिकाजी गोखले. ऑप्शन दिलेले आहेत. तर वेदोक्त धर्मप्रकाश हे विष्णू भिकाजी गोखले यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 46. नाना शंकर शेठ यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला? तर ऑप्शन दिलेले PSI मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन दिले ॲग्री हॉर्टिकल्चर, जिओ हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, सोशो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया आणि 4 इको हॉर्टिकल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. तर याचं अचूक उत्तर आहे नाना शंकर शेठ यांनी कोणत्या सोसायटीची स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता? ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखायची आहे. तर राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन दिले डॉक्टर लॉरा डिसोजा, 2 सुधाताई जोशी, 3 साने गुरुजी आणि 4 हिरवे गुरुजी. तर विजोड व्यक्ती कोणते आहेत? साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 48. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं पर्याय दिले आहेत RD भंडारे, ब राजभाऊ भोळे, क दादासाहेब रोपते, ड बापूसाहेब राजभोज. तर याचं अचूक उत्तर आहे RD भंडारे, ब राजाभाऊ भोळे आणि क दादासाहेब रोपते. हे 3 व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात हे 3 अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते. प्रश्न क्रमांक 49. वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला होता? राज्यसेवा पूर्व ऑगस्टचा प्रश्न आहे हा. आणि ऑप्शन दिले आहेत 1 सामाजिक पुरस्कार, 2 दलित मित्र, 3 दलित साथी आणि 4 रावसाहेब. तर वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने त्यांना कोणता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता? तर याचं उत्तर या ऑप्शनमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे ते हॅशटॅगमध्ये उत्तर गेलेलं आहे. तुम्ही मला अचूक उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 50. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेतनं पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता? किती रुपये? 1 आणे होता. तर इथे ऑप्शनच नाही आहे. प्रश्न क्रमांक 51. 101 दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणणारे कोण होते? अ नारायण मेघाजी लोखंडे, ब दामोदर सावळाराम यंदे, क विष्णूशास्त्री चिपळूणकर, ड विश्वनाथ नारायण मंडलिक. तर याचं अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावळाराम यंदे यांनी 101 दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणला होता. या 2 व्यक्तींनी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळीचे काळानुक्रमानुसार आयोजन करायचे आहे. तर दिला आहेत अ महाडे येथील चवदार तळे आंदोलन, ब मनुस्मृती दहन, क पर्वती मंदिर सत्याग्रह आणि ड काळाराम मंदिर सत्याग्रह. तर सर्वात शेवटी काय येणार? आपल्याला माहिती आहे काळाराम मंदिर सत्याग्रह सर्वात शेवटी येणार आहे.
तर ड सर्वात शेवटी असणारा ऑप्शन कोणता आहे? 1. अशा पद्धतीने तुम्ही उत्तरं सॉल्व करू शकतात. बघा, काळाराम मंदिर सत्याग्रह सर्वात शेवटी आहे आणि सर्वात पहिला कोणता झाला होता? महाड सत्याग्रह झाला. त्याच्यानंतर मनुस्मृती दहन झाला. त्याच्यानंतर पर्वती मंदिर सत्याग्रह झाला आणि त्याच्यानंतर ड काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. प्रश्न क्रमांक 53. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. डॅश ही त्यांची मुलगी आधुनिक काळात ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीय स्त्रियांमध्ये गणली जाते. ए मेन्स जुलै 2022 हा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिले होते माणिकबाई, कर्नेलिया आणि रखमाबाई आणि अन्नपूर्णा. तर याचं अचूक उत्तर आहे त्यांची मुलगी अन्नपूर्णा होती का? हो, अन्नपूर्णाच होती. 53 ऑप्शन क्रमांक 4 अन्नपूर्णा. प्रश्न क्रमांक 54. न्यायमूर्ती रांडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले आहे? तर STMचा हा प्रश्न आहे. ऑप्शन दिले आहे गुलामगिरी, 2 इशारा, 3 शेतकऱ्यांचा असूड आणि 4 सार्वजनिक सत्यधर्म. न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथ? महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणता होता? कोणता होता? इशारा. या न्यायमूर्ती रांडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रसभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. इशारा होता का की सार्वजनिक सत्यधर्म? सार्वजनिक सत्यधर्म आहे त्याचं अचूक. सार्वजनिक एक मिनिट. न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले होते? कोणत्या ग्रंथातून? इशारा या ग्रंथातून उत्तर दिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 55. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालानुक्रमानुसार रचना करायची आहे. STMला विचारलेला हा प्रश्न आहे. आत्ताच बघितला आहे आपण. तर सर्वप्रथम काय येणार आहेत? दिलाय मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ब काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. क शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. ड बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना. तर याचं अचूक उत्तर आहे सर्वात प्रथम काय येणार? बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना. त्याच्यानंतर येणार काळाराम मंदिरात प्रवेश सत्याग्रह. त्याच्यानंतर येणार शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना आणि नंतर येणार मग मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. तर याचं अचूक उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 56. राजश्री शाहू महाराजांनी दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधले? कोणत्या नदीवर? राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या नदीवर धरण बांधले आहेत? ऑप्शन दिले राधानगरी, 2 भोगावती, 3 पंचगंगा, 4 कुंभी. तर कोणत्या नदीवर? भोगावती नदीवर राजश्री शाहू महाराजांनी दाजीपूर जवळ धरण बांधले, भोगावती नदीजवळ. प्रश्न क्रमांक 57. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? जगन्नाथ शंकर शेठ बाबत तर ते मुंबईचे शिल्पकार होते. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. ड मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य. तर याचं अचूक उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 57चं अचूक उत्तर आहे अ, ब आणि ड. मुंबईचे शिल्पकार होते. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना नाही केली त्यांनी. तर ते मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते. प्रश्न क्रमांक 58. धनकवाडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालाश्रमाची सुरुवात कोणाच्या मदतीने केली? राज्यसेवा मुख्य मे 2022 हा प्रश्न आहे. ऑप्शन दिले आहेत गोवांडे, परांजपे, शिवप्पा, लोखंडे. धनकवाडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालाश्रमाची सुरुवात केली. तर कोणाच्या मदतीने? शिवप्पा यांच्या मदतीने केली. प्रश्न क्रमांक 59 जोड्या लावायच्या आहेत. बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं? स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. गोपाळ हरी देशमुख म्हटलं की पुनर्विवाह उत्तेजक मंडळी.
गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. आणि महात्मा ज्योतिबा फुले विधवा गृहाची स्थापना केली. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं आहे? अनाथ बालिकाश्रम आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना केली. तर याचं अचूक उत्तर आहे 2, 2, 3, 4, 1. प्रश्न क्रमांक 60. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे यांचे मत होते. कंबाईनला विचारलेला हा प्रश्न आहे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे कोणाचे मत होते? ऑप्शन दिले आहेत. डॉक्टर भामदारकर, ब. न्यायमूर्ती रानडे, क. न्यायमूर्ती तेलंग, ड. आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर कोण आहे ते इथं उत्तरच नाही आहे, त्यामुळे हे हॅशटॅगमध्ये गेला प्रश्न कॅन्सल झालाय. प्रश्न क्रमांक 61. खालील जोड्या लावायचे. पंडिता रमाबाई शारदा सदन. पंडिता रमाबाई शारदा सदन आहे का? हो. तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3 वाचून घेऊया. पंडिता रमाबाई शारदा सदन, रमाबाई रानडे हिंदू लेडीज रमाबाई रानडे, तारकाबाई स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ताराबाई, जानक्का शिंदे निराशी सेवा सदनाची स्थापना. प्रश्न क्रमांक 62. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला? पंडिता रमाबाईंना केसरी हिंद. कोणता दिला? केसरी हिंद. आपल्याला माहितीच आहे ना केसरी हिंद दिला म्हणून. 63. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखायचे आहे. अ. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. ब. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. क. विधवा स्त्रियांच्यासाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. आणि ड. माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले. माझे पुराण हे आत्मचरित्र कोणी लिहिले? माझे पुराण हे आत्मचरित्र आनंदीबाई कर्वे यांनी लिहिले. तर शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला कोणी? गोविंद बल्लाळ यांनी. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली कोणी? हंटर कमिशन पुढे पंडिता रमाबाई. हंटर कमिशन पंडिता रमाबाई आणि कोण होते ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर क. विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम रमाबाई शारदा आश्रम आताच बघितलं. पंडिता रमाबाई शारदा सदन रमाबाई रानडे यांनी शारदा सदनची स्थापना केली, शारदा आश्रमची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 64. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तीचे समर्थन होते. कोणाचे समर्थन होते? हॅशटॅग मध्ये आहे याचं उत्तर. आपण प्रश्न क्रमांक 65 बघूया. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबत काय आहे? भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न मांडले होते विठ्ठल रामजी शिंदे यांनी. बरोबर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं आहे? धर्मविवेचन. बरोबर. आणि गोपाळ हरी देशमुख जातीभेद. आणि ज्योतिराव फुले इशारा. ज्योतिराव फुले यांनी आताच आपण बघितलं आहे की महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? इशारा हा ग्रंथ लिहिला होता. आणि न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर कोणता तो ग्रंथ होता? इशारा ग्रंथ होता. तर प्रश्न क्रमांक 66 बघत आहोत. विठ्ठल रामजी शिंदे खासे साहेब पवार यांच्या बाबत प्रश्न जोडायचा आहे. दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे. तर
66, एक मिनिट, 66 जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. तर सरळच आहे याच्या जोड्या. तर विठ्ठलरामजी शिंदे अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. खासेसाहेब पवार अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष चौथे अधिवेशन. आणि दिनकरराव जवळकर साप्ताहिक तेज, जवळकरांनी साप्ताहिक काढलं होतं. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. श्रीपतराव शिंदे म्हटलं की विजयी मराठा. प्रश्न क्रमांक 67 नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडेहूड हे पुस्तक कोणी लिहिले? राज्यसेवेला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि बेरामजी मेहरवानजी मलबारी यांनी नोट्स ऑफ इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडोज. 68 प्रश्न क्रमांक कृष्ण शास्त्री चिपळूणकर जोड्या जुळवायच्या आहे. राज्यसेवेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर विचार लहरी. कृष्ण शास्त्री चिपळूणकर आहे विचार लहरी. 2 कुठे आहे? इथे. हा, मोरभट दांडेकर कोण आहेत? माननीय डॉक्टर जॉन विल्सन. गंगाशास्त्री फडके हिंदू धर्म तत्व. आणि विष्णू भिकाजी गोखले. 3 समुद्र भिकाजी गोखले आणि समुद्र किनारीचा वादविवाद होता त्यांचा, विष्णू भिकाजी गोखले यांचा. प्रश्न क्रमांक 69 महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम. विदा सावरकर अनाथ बालिकाश्रम. विदा सावरकर मित्रमेळा. आणि कर्मवीर भाऊराव पाटील दूधगाव विद्याप्रसारक मंडळ. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष. प्रश्न क्रमांक 70 महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर 1 दिलाय भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन गौरवले. 2 दिला आहे इसवी सन 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 3 हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. 4 फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. तर याचं अचूक उत्तर आहे तर फर्ग्युसन कॉलेज काय आपल्याला ओळखायचं आहे? विधान चूक कोणतं आहे? फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. महर्षी धोंडो केशव बाबतीत विधान बरोबर असणारे वाचून घेऊया. भारत सरकारने त्यांना भारतरत्न पदवी दिली. 2 इसवी सन 1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. 3 हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 71 तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आपण कंबाईनचा प्रश्न बघणार आहोत. आता 1 लाइनर क्वेश्चन असतात. आपण राज्यसेवेचे बघितले आहेत तर आपण 2020चा हा प्रश्न बघणार आहोत कंबाईनचा. प्रश्न क्रमांक 77 यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. तर ग्रंथ उद्योजक मंडळीची संस्था स्थापन कोणी केली होती? ऑप्शन दिले आहेत. गोपाळ गणेश आगरकर. 2 महादेव गोविंद रानडे. 3 लोकमान्य टिळक. महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि याचं अचूक उत्तर आहे इंडस्ट्रियल 77 बघत आहोत आपण. तर यांनी नाशिक येथे ग्रंथ उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. कोणी? न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 78 1885 ते 1915 या काळात डॅश हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जाते. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून कोणाला? फिरोजशाह मेहताला. फिरोजशाह मेहता आहेत राजा आहेत. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून फिरोजशाह मेहताला ओळखले जाते. सम्राट कोणाला? जगन्नाथ शंकर शेठ यांना. प्रश्न क्रमांक 79 पुणे येथील मुंबईची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले? कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले? तर सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरे विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भावळकर. या 3ही या 6 व्यक्तींनी मुंबईत मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना
मदत केली होती. प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आता रमाबाई हे तर आता हिंदू लेडीज क्लब हे आपल्याला माहितीच आहे. 64 खूप सारे प्रश्न आहेत याचे. मेन प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि समोरचे प्रश्न आपण बघणार आहोत नंतर. वन लाइनर क्वेश्चन असतील तर आपण बघून घेऊया. ठीक आहे, चला तर मग प्रश्न क्रमांक 85 पासून आपण नंतर बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट पार्ट लगेच येईल. तर अशा पद्धतीने समाजसुधारकावर महाराष्ट्र समाजसुधारकचा पहिला टॉपिक कव्हर केलेला आहे. त्याचे भरपूर प्रश्न आहेत. तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.